मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून आभार. आभार ह्यासाठी मानेल की गेल्या 4 महिन्यापासून या YouTube चॅनलच्या निर्मितीमागे अनेक रसिक प्रेक्षकांनी मनापासून या ठिकाणी दाद दिलेली आहे आणि त्यामुळेच आज हा 49वा व्हिडिओ आपल्यासमोर मी बनवत आहे. आणि हा 49वा व्हिडिओ बनवत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 93,000 व्ह्यूज एकूण व्ह्यूज ह्या YouTube चॅनलला प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये 1,000 सबस्क्राईबचा टप्पा हा या ठिकाणी ओलांडलेला आहे. श्रोत्यांनी दिलेल्या मनपूर्वक प्रतिसादाबद्दल आपले अंतःकरणपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळातही असाच प्रतिसाद हा या ठिकाणी लाभेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. ज्या रसिक श्रोत्यांनी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर करत आहे. मित्रांनो, आज अर्थातच मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा मी आपल्यासमोर आलेलो आहे. विधिमंडळामध्ये अखेर 3 दिवस मराठा आरक्षणाची गरमागरम चर्चा होऊन अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा जो शब्द दिलेला होता तो शब्द हा त्यांनी फिरवला आहे. किंबहुना तो शब्द हा त्यांनी आज मितीला पाळलेला दिसत नाहीत. यामध्ये मुद्दा हा आहे की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला जी 2 महिन्याचा अल्टिमेटम आणि वेळ मागून घेतलेला होता, तो वेळ जर राज्य सरकारला पाळता येणार नव्हता तर त्या 2 महिन्याचा कालावधी मागून घेण्याची राज्य सरकारला ही अजिबात गरज नव्हती. हे मात्र ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मागवून घेतलेला जो वेळ होता त्या मागवून घेतलेल्या वेळामध्ये त्याची पूर्तता न करता आल्यामुळे राज्य सरकारने कळत नकळत आपल्या अंगावर एक नामुष्की आणि एक संकट, मराठा आरक्षणाचा रोष आणि त्यातून त्यांच्या राज्य सरकारबद्दल असलेल्या विश्वासार्हतेवर पुरती नामुष्की ही या ठिकाणी ओढवून घेतलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी आंतरवली सराटीत जाऊन 40 दिवसात निर्णय घेतो हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या दसरा मेळाव्यात देखील जाहीर सभेमध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा प्रश्न मी सोडवतो असा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता. मग तो का नाही पाळला हे या ठिकाणी अधोरेखित केल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना त्या आश्वासनाची पूर्तता होणार नसेल तर त्यामध्ये विनाकारण गुरफटण्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी हा वेळ का दवरलेला आहे हे या ठिकाणी आपल्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत. मी यापूर्वी माझ्या अनेक व्हिडिओतून स्पष्टपणे सांगितले होते की एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात नुसती मराठा आरक्षणाची शपथ घेऊन भलं होणार नाहीत, तर मराठा आरक्षण हे ओबीसी मधून देण्याबाबतचा शासन निर्णय हा त्यांनी तात्काळ आणि त्वरेने घेतला गेला पाहिजे. तो निर्णय घेत असताना तो सुप्रीम कोर्टामध्ये कसा टिकेल, कायद्याच्या कसोटीवर तो कसा मजबूतीने उभा राहील, ही सर्वस्वी नैतिक जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही त्या ठिकाणी ती जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडल्याशिवाय राहत नाहीत. तिचे पालन होण्याबाबतचा दिलेला शब्द हा मराठा समाजाला दिलेला शब्द हा प्रमाण मानून त्या राजधर्माचं नैतिकदृष्ट्या पालन करणं ही संपूर्णपणे जबाबदारी ही राज्य सरकारची होती आणि राज्य सरकारने ती निभावली पाहिजे होती. त्यातून राज्य सरकारच्या मराठा समाजाबद्दल असलेली संवेदनशीलता ही या ठिकाणी विधानसभेतील परवाच्या मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणामधून ही स्पष्टपणाने संवेदनशीलता ही समोर आलेली आहे. संवेदनशीलता म्हणण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या बाबत असंवेदनशीलता ही मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहासमोर महाराष्ट्रासमोर ही मांडलेली आहे. ही मांडत असताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या असलेल्या विश्वासार्हतेबद्दल आणि राज्य सरकारच्या असलेल्या विश्वासार्हतेबद्दल ही विश्वासार्हता त्यांनी आज मितीला तरी पूर्णपणाने ही गमावल्याचं स्पष्टपणाने दिसत आहे.
यातून राज्य सरकारमधील काही घटकांची प्रवृत्ती ही मराठा आरक्षणाच्या बाबत ही भेसूर आणि काळाकुट्ट असलेला चेहरा हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे. किंबहुना मागच्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने वाकयुद्ध आणि टोकदार अशी भाषा वापरलेली आहे, त्यातून रसिक श्रोत्यांना हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही जी नतद्रष्ट मंडळी आहेत, ही जी सत्तापिपासू मंडळी आहेत, ही सत्तापिपासू मंडळी सत्तेची रखेल असल्याचं हे महाराष्ट्रासमोर दिसून आलेलं आहे. यातून मोगलांनी म्हणजेच औरंगजेबानी सुद्धा एवढा मराठ्यांचा द्वेष केला नसेल, एवढा पराकोटीचा द्वेष हा काही प्रवृत्तीने महाराष्ट्रासमोर आणि मराठा समाजाच्या समोर हा ठेवलेला आहे आणि महाराष्ट्राने तो उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. मी मोगलांना म्हणण्यापेक्षा आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीने देखील मराठ्यांचा एवढा द्वेष केलेला नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु मित्रांनो, असो, या सर्व परिस्थितीतून मात्र राज्य सरकार पुढच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबत काय निर्णय घेणार आहेत किंवा तो तिढा कसा सोडणार आहेत, ह्याची स्पष्टता ही आज मात्र दिसत नाही. आणि गरजवंत मराठ्यांची जी लढाई आहे, ती गरजवंत मराठ्यांची लढाई हे भिजत धोंगडं पडतं की काय, असा एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. परवा मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमध्ये जी बैठक घेतलेली होती, ती निव्वळ बैठक होती. परंतु त्या बैठकीला देखील लाखोंच्या आसपास जनसमुदाय तो त्या ठिकाणी उपस्थित होता. बैठकीला जर लाखोंचा जनसमुदाय हा बैठकीला उपस्थित राहत असेल, तर आरक्षणाचा वेदना ही आणि व्यथा ही किती भळभळणारे असू शकेल, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मराठे हे त्या बैठकीला वेदना घेऊन गेलेले होते आणि महाराष्ट्रातील मराठ्यांच्या नावावर असलेला सातबारा हा त्या ठिकाणी रेखांकित झाल्याशिवाय राहत नाहीत. किंबहुना महाराष्ट्र हा मराठ्यांच्याच या ठिकाणी ओळखला जातो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. सातबारा हा मराठ्यांचा नावे केला आहे का, असा मर्कट सवाल काही नतद्रष्ट प्रवृत्तींनी हा जाहीर सभांमधून विचारलेला होता. परंतु एक गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे, एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने महाराष्ट्रामध्ये खवळलेला मराठ्यांचा अभूतपूर्व आणि विलक्षण असा जनसागर हा उभा केलेला आहे. ही परिस्थिती सहजासहजी निर्माण होत नाही. पुढे तरी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा आपण आपलं सर्वस्व अर्पण करतो, तेव्हाच अशी परिस्थिती ही त्या नेत्यांच्या भोवती निर्माण होते. ती परिस्थिती आज मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. नेता कसा असावा, तर हे मनोज जरांगे पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. परंतु या सर्व परिस्थितीतून, आरक्षणाच्या परिस्थितीतून राज्य सरकार फेब्रुवारीमध्ये विशेष असं अधिवेशन बोलावणार आहे. मित्रांनो, हे अधिवेशन बोलवत असताना ही मागावून घेतलेली वेळ आहे. ही मागावून घेतलेली वेळ हे पुढच्या काळामध्ये लबाडाघरचं आवतनं ठरणार नाही. हे कशावरून असा प्रश्न निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक बनलेलं आहे. कारण फेब्रुवारीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची खूप मोठी शक्यता आहे. त्या लोकसभेच्या निवडणुका ह्या मार्चमध्ये होणार आहेत. त्यामुळे संसदेचं जे बजेटचं अधिवेशन आहे, ते बजेटचं अधिवेशन हे फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होणार आहेत. त्यानंतर आचारसंहितेच्या टांगती तलवार ही देशासमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना आचारसंहिता ही लागल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या बाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दिशाभूल करण्यासाठी हे फेब्रुवारीची मागून घेतलेली वेळ हे पुढचं पाऊल आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ज्या भावना मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजामध्ये ज्या टोकदार बनलेल्या आहेत आणि ज्या सुईच्या टोकासारख्या धारदार बनलेल्या आहेत, त्यातून कसेही करून गरजवंत असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या प्रागतिक महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं होतं. परंतु मराठा समाजाचं हे जे आंदोलन आहे,
हे आंदोलन केवळ एका जात समूहाचं आंदोलन नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. विकासापासून हजारो कोस दूर असलेल्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा उद्रेक आणि आक्रोश हा या आंदोलना पाठीमागची मुख्य पार्श्वभूमी आहे. हे या ठिकाणी गेल्या 2 महिन्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ज्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव रस्त्यावर आलेले आहेत, किंबहुना लाखोंच्या सभा होत आहेत, हे यातून एकच दर्शवतं की मराठा समाजाचा हे आंदोलनाचं जो आंदोलन आहे, तो आंदोलन हा सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या असलेल्या गरजवंत मराठा समाजाचा आक्रोश आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जे आंदोलन आहेत, हा जो आक्रोश आहे, ही जी धग आहे, ही धग पुढच्या काळामध्ये मराठ्यांचं वादळ जे आहेत, जे घोंघावणारं वादळ आहेत, ते आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाहीत, अशी शक्यता ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय ही या ठिकाणी अतिशय नम्रपणाने महाराष्ट्राच्या समाज मनातील ज्या व्यथा आहेत, त्या व्यथा ह्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. मुख्यमंत्री महोदयांनी महाशक्तीचा उपयोग हा फक्त सरकार बनवणे, सरकार फोडणे यापुरताच मर्यादित न ठेवता पुढच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाची बाजू समर्थपणे मांडून मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर मजबूतीने कसे मिळेल, हे पण महाशक्तीने या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून आणि आचरणातून दाखवण्याची गरज आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाबाबत काहीच केले नाहीत, असं एक सारखं उद्धव ठाकरे सरकारला या ठिकाणी कोंडीत पकडण्यासाठी किंबहुना त्यांना लक्ष्य बनवण्यासाठी पुढच्या काळामध्ये महाशक्तीने मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर कसं टिकेल याबाबत अत्यंत सजगपणाने काम करण्याची गरज आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकारने, पर्यायाने उद्धव ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाबाबत फारसं गांभीर्याने काही केलेलं नाहीत, किंबहुना तसे प्रयत्न केलेले नाहीत, असं जेव्हा एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण हे सभागृहामध्ये सांगत असतात, तेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे त्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री होते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु त्याच्या खूप तपशिलामध्ये आणि त्याच्या खूप खोलामध्ये मी आज या ठिकाणी जाणार नाहीत. मराठा आरक्षणाच्या बाबत जो कायद्याचा किस आहे, तो कायद्याचा किस देखील या ठिकाणी त्याचा उहापोह किंवा त्याचे असलेले कंगोरे हे मी आपणासमोर मांडणार नाहीत. अनेक माध्यमातून त्या कायद्याच्या कसोटीवरची चर्चा ही झालेली आहे. घटनेतील 102 कलम आणि 105वी घटना दुरुस्ती आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाची पेंडिंग असलेली क्युरेटिव्ह पिटिशन या सर्व कायदेशीर जंजाळावर मात करून राज्य सरकारने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आता मात्र 30 आणि 30 वायफळ चर्चा नको आणि कायद्याच्या कसोटीवरचे अनेक पैलू आणि त्यावर प्रकाशझोत टाकण्याची सुद्धा आज आवश्यकता नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्र सरकार ही आरक्षणाची मर्यादा वाढवू शकते. जसे आज तामिळनाडूमध्ये 60% वर आरक्षण गेलेले आहेत, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र कायदा करून मराठा समाजाला मजबूत आणि टिकाऊ आरक्षण हे या ठिकाणी देता येईल की नाही, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ते पाहण्यासाठी किंबहुना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची प्रखर अशी इच्छाशक्ती आणि प्रखर अशी मानसिकता ही त्यांनी दाखवायला हवी. जशी केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा, नोटबंदीचा कायदा आणि CAA आणि घटनेतील 370 कलम रद्द करण्यासाठी वापरलेली आहेत, प्रखर इच्छाशक्ती वापरली आहेत, तीच इच्छाशक्ती आणि तीच प्रबळ इच्छाशक्ती ही शिंदे सरकारने आणि फडणवीस सरकारने ठेवल्यास अडचणी कितीही असू द्या, कितीही अडचणीचा डोंगर असू द्या, प्रखर अशा इच्छाशक्तीने आणि प्रखर अशा मनोबलाने हा मराठा आरक्षणाचा तिढा आणि पेच हा सुटू शकतो. यावर महाराष्ट्रातील समाज मनाचं 100% शिक्कामोर्तब झालेलं आहे. फक्त यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलेली शपथ जी लाखोंच्या जनसमुदायासमोर घेतलेली आहे, त्या शपथेची पूर्तता करण्याची जबाबदारी ही पुढच्या काळामध्ये पार पाडायला हवी. अशीच प्रामाणिक आणि तीव्र अशी इच्छाशक्ती ही गरजवंत मराठा समाजामध्ये आज निर्माण झालेली आहे.
आणि अलीकडच्या काळामध्ये जी मोठी प्रमाणावर थंडी पडलेली आहे, त्या थंडीमध्ये आणि त्या थंडीच्या कडाक्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांची ही शपथ आहे आणि ही जी संवेदना आहेत, ही संवेदना मात्र गारठायला नको एवढी काळजी ही मुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आणि ओबीसी बचावाच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि बंधुभाव हा पुढच्या काळामध्ये जोपासला जाणार आहेत. त्याबद्दल ती जोपासण्याची भूमिका ही मराठा समाजाने जेवढी प्रामाणिकपणाने जोपासली आहेत, तेवढीच ती सामाजिक सलोखा आणि तो बंधुभाव पुढच्या काळामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी किंबहुना त्याला आपल्या टोकदार आणि विखारी भाषणाने त्याला नख लागणार नाहीत किंवा त्यातून विध्वंस निर्माण होणार नाहीत, याची जबाबदारी इतर घटकांनी ही ठेवली गेली पाहिजेत. आणि तीच गुन्हा गोविंदाची आणि सौहार्दपूर्ण महाराष्ट्राची परंपरा ही आपण सर्वांनी या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुढच्या काळामध्ये हा तडीस गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच मराठा बांधवांची आणि 5 कोटी मराठा समाजाची ही या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक अशी भूमिका आणि अत्यंत प्रामाणिक अशी इच्छा त्यांनी मनी बाळगलेली आहेत. मोदी है तो मुमकिन है हे जे घोषवाक्य किंवा हे जे स्लोगन हे राज्य सरकार वारंवार वापरत आहेत, त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारची अनुमती घेऊन किंबहुना मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेऊन टिकाऊ आणि मजबूत आरक्षण देण्याची भूमिका ही राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहमतीने पुढच्या काळामध्ये ठेवली गेली पाहिजे. एवढीच प्रामाणिक भूमिका आणि प्रामाणिक इच्छा ही या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.